शत्रूंसाठी युद्धनीतीने उभारलेला हा किल्ला. सहजासहजी ही जी गुफा आहे ती दिसून येत नाही कोणाला, जर तिथून सैन्य सुद्धा आले. आणि इथून आहे चोरवाट या साईडला, जी जेणेकरून दिसून येत नाही. या गुफेला लक्ष्मीकोटी नाव का पडलं, म्हणजे असं की जेव्हा स्वराज्यामध्ये लक्ष्मी चालून आली, पूर्णपणे असा परिसर आपल्याला निहाळता येतो. आणि इथून तुम्ही माझ्या पाठी जो बघताय तो आहे विसापूर फोर्ट. तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता सध्या मी आलो आहे लोहगडाला. तर लोहगडाला जाण्यासाठी म्हणजे येण्यासाठी तुम्ही नॉर्मली तुमच्या पर्सनल व्हेकलने येऊ शकतात किंवा लोणावळ्या मार्गे एक रूट येतो, तिथून बसेसची थोडी फ्रिक्वेन्सी इथे कमी आहे. पण मी तर तुम्हाला सजेस्ट कराल, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही पर्सनल व्हेकलनीच इथे या. कारण इथून येताना तुम्हाला नजारेसुद्धा पाहायला भेटतात. खंडाळ्याला तुम्ही थांबू शकतात, तिथून येतानासुद्धा तुम्हाला थोडेफार नजारे पाहायला भेटतात. लोहगडाला आल्यावर तुम्हाला लोहगडाच्या गेटच्या बाजूलाच ही पार्किंग बघायला भेटते. हे परिसर असं बघू शकतात, हे बघा. आणि आजसुद्धा मी आहे परत एकदा पृथा हां. तर म्हणजे हा ट्रेक तर नाही आहे डायरेक्टली, आपली जी गाडी आहे ती डायरेक्ट लोहगडाच्या पायथ्याशी जे पायऱ्या आहेत तिथपर्यंत येत. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे या म्हणजे गडाला लोहगड का बोलतात, शत्रूंनी आक्रमण केलं तर ते कशा प्रकारे त्यांना अडवलं जायचं. इथे लक्ष्मीकोटी आहे, इथे एक चोर दरवाजा आहे, तर त्याच्या बाजूलाच एक अशी गोष्ट आहे, गुफा आहे, ती सहजासहजी कोणाला समजत नाही की एक्झॅक्टली तिकडे आहे. पण आज तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. तुला मी व्हिडिओ पाठवतो, तू बघितली का? नाही का, मला आठवतच नाही तू व्हिडिओ पाठवलेला. जेव्हा पण तुम्ही कुठल्याही प्लेसला व्हिजिट करतात तेव्हा तुम्ही नेहमी पहिले तुमचे व्लॉग्स बघा किंवा काही, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की त्या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टी पाहू शकतो. तर मे बी इथे आपल्याला तिकीट काढायचे, वरती तिकीट काढायचं, खाली नव्हतं. तर वरती तिकीट काढायचं आहे. थोडंसं तुम्ही चालत आले की तिकीट काढायला लागतं. पुरातत्व विभागाचं 50 रुपये आहे, ते 50 नाही 25 रुपये आहे. तुम्हाला पाठी दिसतं ना माझ्या, ते आहे इथूनचा तिकीट काउंटर. तर इथे तुम्हाला 25 रुपये तिकीट काढायचं आहे आणि नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि आता सध्या हिवाळा चालू आहे आणि सध्या इथे झालं आहे पावसाचं वातावरण. हे बघा ना, पूर्ण पाऊस पडतो आहे. काही समजत नाही म्हणजे 2025मध्ये काय चालू आहे. कधी पण पाऊस पडतो, कधी पण काही पण होतं आहे. मे महिन्यात पाऊस पडतात, हिवाळा आहे तर हिवाळ्यात पाऊस पडतो आहे. काय तुला वाटते? मला वाटतं आपण पावसाळ्यात ट्रेकला नाही आले म्हणून पाऊस आला, ट्रेकला आला. तर मंडळी, तुम्ही थोडा पुढे चालत आल्यानंतर ना एक अशा ठिकाणी पोचतात जिथून तुम्हाला इथूनचे बुरुज दिसायला स्टार्ट होतात. आता काय झालं की इथे पाऊस असल्यामुळे पूर्ण सर्वीकडे ढगां बघा, धुकं झालं आहे, सगळीकडे ढग आहेत. तर काय होतं आहे की वरती जे तुम्हाला अवशेष वगैरे दाखवणार होतो, इथून चोरवाट आहे आणि बरंच काय वरती बघण्यासारखं. तर ते दाखवता येईल का माहीत नाही, कारण या ढगांमुळे. बघूया, जर वरती भेटलं दाखवायला काही तुम्हाला दाखवतो, नाहीतर थोड्या वेळ थांबावं लागेल जोपर्यंत ही ढगांची चादर जात नाही तोपर्यंत. तर या गडाला टोटल 3 दरवाजे आहेत. एक गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि एक हनुमान दरवाजा. जो आपल्याला पहिला लागतो तो आहे गणेश दरवाजा. तर चला आपण आता त्या दरवाजाकडे जाऊया. आणि इथून आपल्याला असे हे बुरुज बघायला भेटतात. हा पहिला बुरुज आहे. इथून पण असं पूर्ण जे सगळे बुरुज आहेत ना ते बघायला भेटतात. पण आता सध्या धुकं असल्यामुळे ते आपल्याला पाहता येत नाही आहे. आता पुढे जाऊन बघूया. लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जय आहे. जवळ असणारी बाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळात निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. तर थोड्या वरती आल्यावर आपल्याला अजून बुरुज पाहायला मिळतात. जे खालून तर दिसत नव्हते, पण जेव्हा आपण वरती येतो तेव्हा दिसतात. कारण की सध्या इथे ढगांची चादर झालेली आहे, पूर्ण धुकं झालेलं आहे, त्यामुळे ते काही दिसत नाही. आणि इथेच गणेश दरवाजा आहे इथे. तर म्हणजे आता इथे सांगायचं झालं ना, आपण गड किल्ले बघितले असेल ते युद्धाच्या नीतीने बनवले असतात, जेणेकरून
जेव्हा शत्रू आपल्यावर गडावर आक्रमण करतो दरवाजावर, तेव्हा कमीत कमी शत्रू दरवाजाकडे गेला पाहिजे. हा आपल्या समोर गणेश दरवाजा आहे. तर इथे तुम्ही येण्यासाठी बघितलं ना तर छोटीशीच वाट आहे एवढीशी, म्हणजे मिनिमम एक माणूस नीट जाऊ शकतो. जर पूर्ण सैन्य त्यांची तुकडी आली तर पूर्ण तुकडीला इथे जाणं शक्यच नाही, तर इथून फक्त एकच माणूस जाऊ शकतो. तर आता पुढे आपण बघूया. आणि हे तुम्हाला ना मी वरतून दाखवतो, तर हे तुम्हाला इथून समजणार नाही, खालून वरतून तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करेल. आता आपण या गणेश दरवाजा पाहूया. हा उन्हाला तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहेत गणेश दरवाजाकडे. हा असं गणेश दरवाजा आहे. इथे गणपती बाप्पाचे शिल्प आहेत डाव्या साईडला आणि या उजव्या साईडला, आणि इथे 2 कमळाचे पाकळे आहेत. आणि हा असं काही आपल्याला गणेश दरवाजा इथे पाहायला भेटतो. आता आपण आतमध्ये जाऊया. हे देवळे आहेत, इथे पहारेकरी राहायचे. तर यांना जिथे पण तुम्ही बघणार ना दरवाजाच्या बाजूला असे छोटेसे खोले असतात, त्यांना देवड्या बोलल्या जातात. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो, ती म्हणजे हे बघा, हे तुम्हाला चित्र दिसत आहेत ना हे वाले, त्याला जंग्या बोलतात. जंग्या ते कशासाठी बनवण्यात यायचे, जेणेकरून जेव्हा शत्रू आपल्यावर आक्रमण करतो, जेव्हा शत्रू दरवाजाकडे असतो, तेव्हा वरतून त्यांच्यावर तेल, गरम पाणी जे काय असतं ते टाकण्यासाठी त्यांचा उपयोग व्हायचा. आणि आपण थोडा पुढे आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, तिथे 3 तोफा आहेत आणि तोफाच्या बाजूला एक खोली आहे जिथे पृथा उभी आहे. तिथून एक खोलीमध्ये जाण्याचा रस्ता आहे. जा आतमध्ये जा. तर इथे ही खोली आहे. तर ही त्यावेळीची खोली आहे आणि या खोलीमध्ये त्यावेळी पहारेकरी असायचे किंवा इथून तुम्ही बघणार ना तर इथून थोडासा प्रदेश दिसतो आणि यासमोर ही जी खिडकी आहे तिथून विसापूर दिसतो. पण सध्या ढगांची चादर असल्यामुळे तिथून विसापूर दिसणार की नाही समजत नाही. तर त्यावेळी ही जी खोली आहे ती विश्रामासाठी किंवा इथून आजूबाजूच्या परिसरावर टेहाळणी करण्यासाठी वापरण्यात यायची. चला मग आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण गणेश दरवाजाच्या वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो, जे तुम्हाला बोलवतो ना की सगळे गड जे होते, जे दरवाजे होते युद्धनीतीच्या ह्याच्याने बांधत होते, अशा काही पद्धती होत्या त्यावेळेच्या. तर तुम्हाला काही माहीत असेल त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण वरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली मला तुम्हाला काय सांगायचं होते. तर वरती जाऊन मला असं वाटतं आहे की खूप असे छान असे नजारे पाहायला भेटणार आहेत आपल्याला, कारण की सध्या ऊन आलेलं आहे आणि ढगांची चादर जात आहे. आणि तुम्ही ही इथे जागा बघतायत ना ही इथे, तर ही सुद्धा टेहाळणीसाठी वापरण्यात जायची. अशी ही जागा आहे. इथे प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी इथे एक सैनिक उभा राहायचा तिथे टेहाळणीसाठी. हे बघा मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा शत्रू असं येत असणार तेव्हा इथे छोटंसं एक पॅच आहे जिथून पूर्ण जे शत्रूचं सैन्याची जी तुकडी आहे ती पूर्णपणे येऊ शकत नाही. पण इथून फक्त एकच शत्रूचा कुठला पण व्यक्ती असेल तो फक्त एकटाच येऊ शकतो. तर इथून हा असा दरवाजा. आता तुम्हाला इथूनच्या या दरवाजाच्या जंग्या दाखवतो मी. इथून दिसत असेल हे बघा, इथून ते सगळं तेल किंवा गरम पाणी वगैरे सगळं टाकायचे, इथून शत्रू त्यांना दिसायचे. तर ह्यांना जंग्या बोलतात. आणि प्लस इथे हे एक मोठे छिद्र आहेत, म्हणजे एक मोठे टेहाळणीसाठी किंवा इथून हे तोफेसाठी तिथे टोफ ठेवायचे आणि सैन्यांवर आक्रमण करण्यासाठी इथून तोफांचा गोल्यांचा मारा करण्यासाठी हे एक खिडकी आहे. तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल की आपण आता गणेश दरवाजाच्या वरती आलो. तर गणेश दरवाजाच्या वरतून आल्यानंतर 2 रस्ते आहेत. एक वरतून आपल्याला गडावर जायला लागतो आणि अजून एक खालीसुद्धा वाट आहे. आता आपण त्या खालची जी वाट आहे तिथे आपण जाणार आहेत. हे बघा हे इथे खाली जाण्यासाठी वाट आहे. आता जिथे पृथा उभी राहिले ते पण तिथे ताड्यामाळाचे सैन्य तिथे टेहाळणीसाठी उभे राहायचे. हे चल खाली आहे.
तर हा असा काही भाग आहे तुमचा या बुरुजावरचा, तिथून मोस्टली टहळणीसाठी म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे जो तो टहळणीसाठी यूज करायचे. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, हे जे तुम्हाला ही विंडो दिसते तिथे मोस्टली ते तोफा असायचे, जेणेकरून समोर येणाऱ्या तुकडीवर म्हणजे सैन्यांच्या तुकडीवर तोफेने वार केला जाणार. इथून असा हा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. दिसतंय. आणि जी तुम्ही ते समोर बघतात ना, ते पावनालेक आहे. आणि आपल्याला आता विसापूर इथे दिसतोय, हा बघा, हा बघा. आता आपण इथे तर आले, तर आता तुम्हाला इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते एक चोर दरवाजा आहे आणि चोर दरवाजाच्या बाजूला एक गुफा आहे. म्हणजे ती सध्या तरी कोणाच्या ध्यानात येत नाही, पण आज तुम्हाला मी ती दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकतात की माझ्या पाठी एक स्ट्रक्चर उभं आहे, तिथे शिवकालीन शौचालय आहे. या तुम्हाला दाखवतो. दाखव. तर हा बघा, हा असा त्या टाइमला शिवकालीन शौचालय होता. आणि अजून एक म्हणजे की इथे सुद्धा शिवकालीन शौचालय आहे. तर तुम्हाला तिथे आतमध्ये जाऊन दाखवतो मी एकदा. हे बघा, आता मी मोबाईल आणल्यामुळे मला जरा फ्लॅश यूज करता येणार नाही, तरी पण दाखवतो. हा व्हेंटिलेशनसाठी जागा आहे, जास्त करून काही दिसत नाहीये. ठीक आहे. पण हा शिवकालीन शौचालय आहे तिथूनच. आणि मेन म्हणजे आता तुम्हाला ती दाखवणार आहे ते म्हणजे वरती, तिथून आपण जो पहिला शिवकालीन शौचालय पाहिला तिथूनच एक वाट जाते. पकड. तुम्ही आता बघू शकता की इथून वाट जाते. तर ही चोर दरवाजाची वाट आहे. तर माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो. सहजासहजी ही जी वाट आहे ना, ती कोणाला समजून येत नाही. आता इथून आपल्याला दिसून आरामात इथून आपल्याला फक्त असं दिसतं की ही चोर वाट आहे. इथे आलोय की झालं, इथून आपल्याला समजतं की फक्त चोर वाट आहे अशी. पण ही फक्त चोर वाट नसून या साईडला इथे गुफा आहे. आता मी थोडंसं त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो, जास्त त्याच्या आतमध्ये जाणार नाही. त्याच्या आतमध्ये एका दादांचं चॅनल आहे, रोड व्हील्स राणे करून, तिथे गेलेले. तर तुम्हाला त्यांची व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला अंदाज येईल की एक्झॅक्टली तिकडे कसं काय आहे. तर हे बघा, इथे असं काही ही गुफा आहे छोटीशी. याच्या आतमधून सुद्धा एक गुफा आहे. आता इथे पाणी जमलंय. आता इथे सगळं तुम्ही बघू शकतात, हे टप्पा वगैरे आहेत. तर इथून आपल्याला जाता येणार नाही. तर सहजासहजी ही जी गुफा आहे ती दिसून येत नाही कोणाला. जर तिथून सैन्यसुद्धा आले तर इथून त्यांना समजून येत नाही, कारण असं वाटतं की नैसर्गिकरित्या ही बांधलेली आहे. आणि मी जेव्हा पृथ्वीला सुद्धा विचारलं तेव्हा सुद्धा ती बोलले की इथून असं काहीच नाही आहे. तर इथे असं समजून सुद्धा येत नाही. तर आता तुम्ही ती व्हिडिओ बघा, एक्झॅक्टली ही गुफा जी आहे आतमध्ये ती एक्झॅक्टली किती रुंद आहे आतमधून वगैरे ते मला एक अंदाज येईल. तर आता आपण पुन्हा एकदा परत जाऊया तिथे जिथे पृथा उभे तिथे, आणि इथे ही तटबंदी आहे इथूनची. एवढा आतले शॉट्स दाखवतो. हे बघा, इथे खोली जाते या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा. थांबा, इथे खोली. वटवागणाचा वापर आहे, वटवागणाचा वापर. चला. तुम्ही जेव्हा इथे येत असतील तेव्हा काळजी घ्या स्वतःची, कारण जेणेकरून म्हणजे काही अपघात होणार नाही. कारण इथून जर तुमचा पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट वरती. आता चला आपण जाऊया. ही अशी त्यावेळेची चोरवाड होती. चला आता आपण पुढे पाहूया. पुढे दरवाजा आहेत, नारायण दरवाजा आहे, हनुमान दरवाजा आहे. तर ते आपण पाहूया.
आणि वरती गडाच्या वरती सुद्धा थोडेफार एक अवशेष आहेत. खाली मला एक अवशेष दाखवायचं तुम्हाला राहून गेलं. खाली पहिलं जाऊयात, चल. तुम्ही जेव्हा कुठेही जातात आपल्याला काही गोष्टी बघण्यामध्ये आपण जे वैशिष्ट्य गोष्ट असतात ते बघण्यासाठी विसरून जातो. जेव्हा आम्ही गणेश दरवाजामधून आतमध्ये आलो तेव्हा आम्ही या खोलीत सुद्धा जाऊन आलो आणि इथे तोफा सुद्धा पाहिला. पण तिथे एक अशी नजर पडते त्याच्यावर, म्हणजे की इथे हा शिलालेख आहे. म्हणजे की हा शिलालेख सध्या तरी ही इथे पाटी लावलेली नव्हती, पण आता तुम्ही या शिलालेखावर काय लिहिलं आहे ते तुम्ही बघू शकतात. तर इथे या शिलालेखावर मोस्टली असं लिहिलं आहे की कोणी कोणी त्या कुठल्या कुठल्या साली काही काही या गडावर बांधकाम केलं ते सगळं लिहिलेलं आहे. तसं लिहिलेलं आहे गणेश गणेश दरवाजा बांधला जी जनार्दन फडणवीस विद्यमान यांनी, म्हणजे या गडावर कोणी कोणी काम केलं आहे त्या या शिलालेखामध्ये या लिपीमध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊन वरती गड एक्सप्लोर करूयात. म्हणजे जेव्हा आपण गणेश दरवाजातून बाहेर निघतो तर पुढे येतो नारायण दरवाजा. तर हा बघा, त्याला बस झालंय. हा आपल्याला इथे नारायण दरवाजा लागतो. आता तुम्ही ते वरती दोन शिल्प बघताय, हे बघा. तर जे तुम्ही दोन वरती शिल्प बघतायत ना, तर त्यांना एक काल्पनिक प्राणी असं म्हटलं जायचं, कारण तसे प्राणी म्हणजे त्या टायमाला होतेच नाही, म्हणून ते काल्पनिक प्राणी असे म्हटलं जातं आणि त्यांना शरप शरप शिल्प असं म्हटलं जातं. तर हा असा आहे इथून नारायण दरवाजा. तर दरवाजामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे हे कडी फसवण्यासाठी म्हणजे दरवाजा बंद करण्यासाठी इथे खाच्या असायचे. वरती काय दिसत नाहीये. तर ह्या दरवाजाचं एवढं काही वैशिष्ट्य नाहीये, पण हा नानासाहेब फडणवीस यांनी बांधण्यात आला होता हे मला एवढं माहिती आहे. तर मी तुम्हाला ते सांगेनच पुढे जाऊन. आणि आपण बघितलं असेल की दरवाजा जेव्हा असतो दरवाजावरती असं काही जे बांधकाम असतं त्याला आपण मोस्टली नगरखाना बोललं जातं. आणि जे नगरखाने असतात ते या गोष्टीसाठी की जेव्हा राजा कधी दिसतो तर त्यांना वाद्यांच्या पद्धतीने की समजतं की तिथून राजाची सवारी येते किंवा दुश्मन आला किंवा दुश्मन इथे पोचलं या दरवाजाकडे, वाद्यांच्या आवाजाने ते आपल्या सैनिकांना सावध करण्यासाठी ते ढोल ताशे वाजवतात. तर त्यासाठी या नगरखान्यांचा उपयोग करायचा. आता आपण तिथे जाऊन पाहूया. पकड. तर इथून तुम्हाला मी खालचे जे गणेश दरवाजावरती तुमचा व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येणार. हे बघा, असं काही इथून आहे जिथून आपण या साईडून गणेश दरवाजाकडून इथून मग तिथे नारायण दरवाजाकडे येतो. आणि जो आपण तिथे बघितला हा बघा, इथे हा शिवकालीन संचालय आणि इथून आहे चोरवाट या साईडला, जी जेणेकरून दिसून येत नाही. तुला दिसलेली का चोरवाट? समजून आलेली नाही ना? म्हणजे जे मी तिथे गुफाकडे गेलो तिथे समजून आलं तुला? नाही ना? म्हणजे ती अशी एक गुफा आहे जिथे तुम्ही सहसा तुमचं तिथे लक्ष जात नाही. आणि इथून वरती आलं नारायण दरवाजावर आल्यावर तुम्हाला इथून असं काही समोरच तुमच्या पावना लेकचं दृश्य पाहायला मिळतं. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक किल्ला होय. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. त्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. तर नारायण दरवाजामधून जेव्हा तुम्ही पुढे येतात तेव्हा तुम्हाला इथे हे दोन आता नवीन बांधकाम केलेले दिसतात दरवाजा लावलेत. ते आहे इथूनचे धान्य कोठारे. इथे लिहिलं आहे हे बघा, धान्य कोठी. ठीक आहे. तर आता सध्या हे बघूया, आपण ट्राय करूया इथून दिसतं का काही. पण आता सध्या तरी हे पाण्याचे टाके झालेले आहेत, पण त्यावेळी हे धान्य कोठारे होतं. हे दोन धान्य कोठारे. आता सध्या म्हणजे पाणी जमलेलं असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. पण त्या टायमाला इथे धान्य साठवून ठेवायचे, त्यासाठी इथे हा धान्य कोठारे बोललं जायचं. बघा इथे दाखवतो तुम्हाला उघडून इकडे. दिसतंय का पूर्णपणे
इथे पाणी जमलेलं आहे. आता सध्या पाण्याचे टाके झालेले आहेत आणि त्या टायमाला इथे धान्य साठवून ठेवायचे, त्यासाठी यांना धान्य कोठारे असं म्हणायचं. तर चला आज आपण वरती जाऊया. तुम्ही जे पहिला हे पायऱ्या बघितल्या असतील ते आत्ता आत्ता बांधण्यामध्ये आल्या असतील, पण तुम्ही हे जे पायऱ्या बघतात आहेत हे गडाचं जेव्हापासून जे गड बांधलेले आहेत तेव्हापासूनचं हे बांधकाम आहे सगळं. तुम्ही बघू शकता शिळ्यांचं बांधकाम. आपल्याला पाहूनच समजतं की हे बांधकाम कधीचं असेल आणि ते जुनं म्हणजे ते बांधकाम कधीचं असेल ते. तर इथे या गडावर मोस्टली 3 ते 4 दरवाजे आहेत. तर आता आपण गणेश दरवाजा पाहिला, नारायण दरवाजा पाहिला आणि आता आपण पाहणार आहोत हनुमान दरवाजा. माझ्यामध्ये तर हा हनुमान दरवाजा नाही, कारण अजून एक गडावरती सुद्धा अजून एक दरवाजा आहे जिथे दरवाजा लेफ्ट आणि राईट साईडला हनुमंताची शिल्प आहेत, त्यामुळे त्याला हनुमान दरवाजा म्हटलं जायचं. आता इथे तुम्ही बघू शकतात, हे जवळ इथे दाखव इथे, तर हे हनुमान दरवाजा असं लिहिलेलं आहे आणि इथे शरभ शिल्प आहेत वरती. ते तुला शिल्प दिसत आहेत का? केलं झूम? तर जे शिल्प दिसत आहेत त्याला शरभ शिल्प म्हणतात आणि माझ्या मते तरी हा हनुमान दरवाजा नसावा, कारण वरती सुद्धा आहे ज्यावर दरवाजावर लेफ्ट अँड राईट साईडला हनुमंताचं शिल्प आहेत. तर या पुढे या, इथे 2-3 दरवाजे आहेत आणि हा महादरवाजा जो तुम्हाला मी सांगितलं की हनुमान दरवाजा पहिल्याला खूप म्हणलं जायचं, कारण इथे हे 2 शिल्प आहेत ते बघू शकतात, ते दोन्ही पण हनुमंताचे शिल्प आहेत, त्यामुळे याला हनुमान दरवाजा म्हणलं जायचं. पण आता मी बघतोय की इथे याला महादरवाजा असं इथे नाव दिलेलं आहे. आणि हा जो दरवाजा आहे जो सगळ्यात गडावरचा पहिला दरवाजा होता. या आता आपण गडावर पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही जेव्हा या दरवाजामधून एंटर करता आतमध्ये, तर इथे तुम्हाला थोडक्यात इथे बोर्ड लावलेले आहेत जेणेकरून तुम्हाला थोडक्यात माहिती येणार. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता की लोहगडाचा पूर्णपणे मॅप लावलेला आहे की कुठे काय आहे, किती तलाव आहे, तिथून आपल्याला पाहायला मिळतं. इथे घोडे कुठे बांधून ठेवायचे ते सुद्धा पाहायला मिळतं. ते महादेवाचं टेम्पल आहे, सो एक कोणी विहीर आहे आणि तुम्हाला जो तिथे दिसतोय का एकदम जो टोक, तो आहे विंचूकडा. आणि अजून पुढे एक आहे की लक्ष्मी गुफा करून आहे. त्या लक्ष्मी कोठी म्हणजे लक्ष्मी गुफा का म्हटलं जातं, जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर लूट केली होती तेव्हा जो सुरतेचा जो खजिना लुटून आणला होता तेव्हा या गडावर तो ठेवण्यात आला होता. ती सुद्धा गुफा तुम्हाला मी आज दाखवणार आहे. चला, इथे तुम्ही बघू शकतात की इथे काय काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे कुठकुठले केव्ज आहेत त्याच्यामुळे सगळं दाखवण्यात येतं. आता पुढे अजून आता इथे सुद्धा एक खोली आहे. हे विश्राम करण्याची फक्त खोली आहे आणि जास्त काही नाही. तर आता आपण अशा प्रकारे आता आपण गडावर या लोहगडावर प्रवेश करतो वरच्या बाजूस. तर इथून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होतं की तुम्हाला कुठे जायचं. तर जर तुम्ही त्या मॅपचा फोटो काढला असेल तर तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठल्या बाजूस काय काय पाहायला मिळतं असं. तर आपल्याला त्या साईडला आहे महादेवाचं मंदिर, ही कबर आहे, हे महादेवाचं मंदिर नाहीये. आणि इथून हा जो समोरून रस्ता दिसतोय, हा समोर इथून घोडे ठेवण्याची जागा आहे आणि तिथूनच पुढे गेल्यावर आपल्याला लक्ष्मी कोठी ही पाहायला मिळते. आता जो महादरवाजाचा वरचा जो भाग आहे तो सगळे बघतात तुम्ही, ते बसलेले आहेत, ते फोटो काढतात आहेत, तिथे आता आपण जाऊन पाहूया. तो विसापूर आहे, तो विसापूर किल्ला. ये जसं मी तुम्हाला सांगितलं, हा ज्या किल्ल्याची जी रचना केली ना, तर युद्धनीतीने प्रॉपर अशी रचना केलेली आहे. कारण बघा, जर इथून शत्रू इथून आक्रमण करत असेल, पण आपले जिथे सैन्य असतील इथे उभे, तर इथून आपले सैन्य त्यांच्यावर इथून आक्रमण करू शकतात. म्हणजे जिथून ते जे दुसरे सैनिक आले त्यांना काही चान्सच नाही, की त्यांना माहीत सुद्धा नाही की ते काही आहे, तर आपले सैन्य इथून आक्रमण करतात. असं काही इथून पॅसेज पूर्णपणे असं दिसतो. हा बघा,
आणि इथून माकड. या गडावरनं खूप माकड आहेत. जर तुमच्याकडे काही खायला वगैरे असेल तर बॅगेतून चुकूनही काढू नका, कारण ते डायरेक्टली घेऊन जातील. तर इथून तुम्ही जर पुढे आले तर असं काही इथूनचा परिसर तुम्हाला पाहायला भेटतो. आणि या गडावरूनच इथून तुम्हाला पवना लेक पाहायला भेटते, लोणावळा. म्हणजे या गडावरून मोस्टली पाहायला गेलं तर पूर्ण 360 डिग्री तुम्ही या गडावरून जो बालेकिल्ला आहे तुम्हाला दाखवतो. सगळ्यात या गडाचा जो सगळ्यात उंच शिखर आहे, हा बघा, हा दिसतो तिथे ते 2 मुलं उभे आहेत. तर हा आहे बालेकिल्ला. इथून तुम्हाला एक 360 व्ह्यू दिसतो, जिथून पूर्ण परिसर दिसतो. म्हणजे सैन्य कुठूनही आलं तर तुम्हाला ते पाहायला मिळतं. असं काही हा तो बालेकिल्ला होता. तर इथून तुम्ही बघू शकतात की जर तुम्ही इथे आता समजा की पृथा इथे बसलेली आहे, तर इथून तुम्ही किती प्रदेश पाहू शकतात. हे बघा, इथून ते पूर्ण हा विसापूरपर्यंत एवढा प्रदेश आपल्याला दिसतो. चला आता आपण पुढे जाऊया आणि इथून जे काही वास्तू आहेत, केव्ज आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते सगळं आता आपण पाहण्यासाठी जाऊया. जो हनुमान दरवाजाच्या वरती जो आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते, तो इथे एक मकबरा आहे. आणि मकबराच्या बाजूलाच इथे एक सभागृह आहे, तिथे आपल्याला 3 तोफा पाहायला भेटतात. 3 तोफा ठेवलेले दिसतात. तर आपण ते पाहूया. ते वरती अजून चढशील ना वरती, सर सर. तर तुम्ही पाहू शकता की इथे 3 तोफा ठेवलेल्या आहेत, एक, दुसरी आणि तिथे तिसरी. आणि हा जो मकबरा आहे बाजूला. आणि अजून एक गोष्ट अशी म्हणजे की तिथून तुम्हाला या साईडला महादेव टेम्पल कडे जाता येतं. त्या साईडला त्र्यंबक तलाव सुद्धा आहे. पण आपण तसं न जाता आपण त्या साईडून जाणार आहोत, जिथून तुम्हाला मी दाखवतो की तिथे राजवाड्याचे पडलेले अवशेष सुद्धा आहेत. तर इथे या माझ्यासोबत, इथे पुढे. तर तुमचं सभागृह वगैरे पाहून झाल्यावर इथे तुम्हाला एक स्तंभ दिसेल, ज्याच्यावर खूप प्रॉपरपणे लिहिलं आहे महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा. तर विंचूकड्याला या साईडने सुद्धा जाता येतं. तिथून आता आपण जाणार आहोत. चला, जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे जिथे राजवाडा होता किंवा ज्या खोल्या होत्या, तिथूनच इथे पडलेला सगळा अवशेष आहे. हे बघा, तुम्हाला हे पाहून, सगळं काही पाहून तुम्हाला दिसूनच येईल. तर तुम्ही हे पाहू शकतात की इथे त्या टायमाला वास्तू होते, म्हणजे इथे खोल्या होत्या. त्याच्या आता इथे सध्या फक्त अवशेष उरलेले आहेत. हे दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला हे दिसत आहेत ना स्ट्रक्चर. तर त्या टायमाला हा जो पूर्ण हिरवागार परिसर तुम्हाला सध्या दिसतो आहे, तो पूर्ण राजवाड्यांचे किंवा खोल्यांचे अवशेष होते. आता आपण जाऊया त्या ठिकाणी. तर तुम्हाला इथे बघू शकता, इथे दरवाजा लावले आहेत. ऑलमोस्ट 3 खोल्या आहेत आणि त्या साईडला सुद्धा एक खोली आहे. पहिला आपण तिथूनची एक खोली पाहूया. ये ये जवळ अजून. तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एक खोली आहे. तर तेव्हा या खोलीमध्ये, आता इथे अंधार आहे, या अंधारामध्ये दिसणार तर काही नाही, कारण आपल्याकडे लाईट नाही आहे एवढी. आणि फोनची सुद्धा एवढी लाईट नाही आहे. तर अंदाजे तू पाठीच राहा, मी दिसतोय का? हा. तर अंदाजे काय की ही जी खोली आहे ना, जसं मी व्हिडिओमध्ये पाहिली होती, तर मिनिमम 30 ते 40 पावलांची मोठी अशी सलग खोली आहे. जशी आपण घोड्याचा पागा सुद्धा बघा, तिथे सुद्धा तसेच प्रॉपर खोल्या आहेत. तिथे दरवाजा आहे, आपण जाऊ तर शकतो, असं कोण अडवणार तर नाही. चला आता आपण त्या साईडला जाऊया. काही खोल्यांना ताळा लावलेला आहे. हे बघा, तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, या आतमध्ये मोठा पाय तुझे हे होतील. दिसतंय का इथून पण? दिसतंय क्लिअर? तर तुम्हाला थोडंफार देतो, दाखवायचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला दिसत असतील की पाणी जमलेलं आहे. तर इथे घोड्या बांधून ठेवायचे तेव्हा. आणि खूप हाईट आहे,
माझी हाईट ऑलमोस्ट 5 फूट असेल, 5.6 वगैरे, आणि माझा पूर्ण हात तिथे पोचतोय. म्हणजे तुम्ही अंदाज आला मोस्टली हे जे आहे ते 7.5 ते 8 फूट असेल काहीतरी. तर इथे घोड्यांचा पागा आहे, ते घोड्यांना वगैरे ठेवायचे. तर इथे पाणी वगैरे सगळं आहे ते शेवटपर्यंत तिथपर्यंत. ते तुम्हाला भिंत दिसते ना, ते दिसत असेल की माहीत नाही, पण ते पूर्ण शेवटपर्यंत आहे. तर हा आहे असा घोड्यांचा पागा. तर लाईट नसल्यामुळे तुम्हाला जास्त काही मला दाखवता येत नाही. मे बी दिसत असेल, तुझं दिसतं त्याच्यामध्ये पूर्णपणे, ठीक आहे. बोलता मला दिसत असेल. अजून त्या साईडला सुद्धा खोली किंवा काहीतरी आहे. नाही, ते फक्त अशी खोली आहे, जास्त असं काही नाही. तर हा बघायला गेलं तर किती पूर्ण हे मी मोजून दाखवतो तुम्हाला. ते घोड्यांसाठी पाणी प्यायसाठी किती खड्डे आहेत असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जे वरच्या साईडला आहे ते 13 आहेत आणि 2 खाली आहेत, म्हणजे टोटल 15 असे हे खड्डे आहेत. आणि ते पण एवढे आहेत, एवढे म्हणजे 2.5 फूटपर्यंत असतील, 2.5 फुटापर्यंत ते असणार. तर अशा प्रकारे आपला घोड्यांचा पागा ही जागा सुद्धा पाहून झालेली आहे. आणि आता आपण जाऊया लक्ष्मी कोठीकडे. तर घोड्याच्या पागाकडून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा इथूनच एक तुम्ही रेलिंग बघू शकता, तिथूनच जायला भेटते आपल्याला लक्ष्मी कोठीकडे. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. या गुफेला लक्ष्मी कोठी नाव का पडलं, म्हणजे असं की जेव्हा स्वराज्यामध्ये लक्ष्मी चालून आली आपल्या, तर त्यासाठी या गुफेला नाव देण्यात आलं लक्ष्मी कोठी म्हणून. तर आता चला आपण पाहूया आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे ते. दिसतंय ना, ये. तर जेव्हा तुम्ही या गुफेमध्ये एंटर करता तेव्हा ही इथे मोठ्या एक हॉल टाईप आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया जिथे सोनं, नाणं, चांदी, अजून पर्ल्स, अजून ते बाबा असतात. तर इथे आपल्याला एक खोली पाहायला मिळते आणि इथे सुद्धा आपल्याला एक खोली पाहायला मिळते. म्हणजे तर अशी ही तुमची खोली आहे. इथे जर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायचं असेल ना, तर तुम्ही इथे येऊ शकतात. फक्त तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल, कारण हे भारतीय पुरातत्वाच्या अंतर्गत येतं. तर तुम्हाला ते पहिला विचारून करावं लागेल की तुम्ही इथे राहू शकतात की नाही ते. कारण इथे तर मला दिसतं की ते पूजा केलेली दिसते. आता काय माहीत नाही ते. तर आपण आता दुसऱ्या खोली बघूया. तर असं समजू शकतो की इथं आपण सोनं म्हणजे त्यावेळी आपण सोनं ठेवण्यात येत असेल. अजून एक खोली आहे, इथे चांदी ठेवण्यात येत असेल, आणि अजून 2-3 खोल्या तिथे नाणं ठेवण्यात येत असेल. इथे अशी खोली आहे आणि इथे सुद्धा आतमध्ये एक खोली आहे, बस. जास्त काय नाही. म्हणजे इथे टोटल 3 ते 4 असे खोली आहेत. तर त्या टायमाला इथे जेवढा पण काही लुटेचं सामान होतं ते सगळं इथे काही ठेवण्यात आलेलं होतं. चला, आता आपला हे लक्ष्मीकोठी बघून झालेलं आहे. आता आपण जाऊया विंचूकडेसाठी. तर म्हणजे आता आपण बघितलं असेल, लक्ष्मीकोठी बघितलं असेल, तर लक्ष्मीकोठीच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्या इथे पाण्याचा टाका पाहायला मिळतो. हे बघा, तर असं काही इथे पाण्याचे टाका आहे. आता आपण या दिशेने पुढे जाऊया. तर मंडळी, तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता इथे पूर्ण ढगाची चादर आलेली आहे, जेणेकरून थोडा आम्ही थांबलेलो, रेस्ट करत होतो इथे, असंच बसलेलो. ही सध्या फोटोशूट करते थोडाफार, आणि आम्ही थोडेफार व्हिडिओज वगैरे काढले असे इथून बसून टाईमपास. आणि इथेच आपल्या समोर विंचूकडा आणि दर्गा आहे. तर दर्गा तर काय बघायची नाही आपल्याला, तर इथून डायरेक्ट आपल्याला विंचूकडाला जायचं असं मी तुम्हाला कधीपासून सांगतोय. तर सध्या तरी पूर्ण ढगांची चादर आलेली आहे आणि आपण बघू शकतात हे बघा पूर्ण असं आता काय दिसतच नाही आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50 मीटरपर्यंत फक्त दिसतं आहे आणि नंतर आजूबाजूचा काय दिसत नाही आहे. तर थोडा थांबूया, वेट करूया, नाहीतर इथूनच आपण घेऊया पुढे. तर मंडळी, आता रेस्ट करून झालेलं आहे. हा बोर्ड आहे आणि इथून विंचूकडेला जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण नेऊया थोडाफार खात आणि असं पडत धडपडत. विजिबिलिटी ढगांमुळे खूप कमी झालेली आहे, फक्त थोडंसं दिसतं.
10-15 पावलांचंच आपल्याला फक्त दिसतंय, त्याच्या पुढे आपल्याला काही दिसत नाही. तर ही दर्गा आहे आणि दर्गाच्या राईट साईडनीच विंचूकड्याला जाण्यासाठी मार्ग आहे. सध्या काय झालं आहे की दर्गांची चादर आल्यामुळे म्हणजे धुकं आल्यामुळे काय समजत नाही एवढी वाट. तरी तुम्ही पाठवू बघू शकता ही दर्गा आहे. दर्गाच्या बाजूनेच राईट साईडच्या बाजूनेच इथून आपल्याला जायचं आहे. अशी समोर पायवाट आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडाफार, कारण मला वाटत नाही थोडं जास्त काही दिसणार या दुकानमुळे. हे बघा अशी काय आता शिड्या चालू झालेल्या आहेत. वरती गेल्यावर थोडाफार तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो ढगाची म्हणजे दुःखं तर सगळे निघाले इथून, आणि इथून आपल्याला स्पष्ट असा विंचूगाडा दिसतोय. हे बघा तर आता आपण तिथे टोकाला जायचा जो झेंडा दिसतोय ते जाऊया. चला. लोहगडाच्या डोंगराच्या लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश दिसत असल्याने विंचूकडा म्हणून ओळखला जातो. व्ह्यू बघ किती सुंदर दिसतोय. तुझा बोलतोय इथून व्ह्यू बघ किती सुंदर दिसतोय, आणि खरंच इथून खूप छान व्ह्यू दिसतोय. हे बघा आता आपण चाललेलो विंचूकड्याला. जायचं कुठून रस्ता आहे? काळसाळ हा तो का? बा इथून रस्ता बघ, खालून रस्ता आहे इथून जाण्यासाठी. चला. राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्रांत पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. तुम्ही असं कधी गडावर आले आणि कोण घोषणा करत असतील तर अंगावर असे पूर्ण शहारे येतात. आणि कोणीतरी अशी घोषणा केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा, मग तुमच्या तोंडातून विजय असो असा आपोआप तोंडातून आपल्या निघतंच. तर मंडई असून इथून असा काही नजारा दिसतो. जर तुम्हाला कधी विंचूकड्याला टोकापर्यंत जायला नाही भेटलं तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात. तर इथून असं तुम्ही काही इथून फोटोज काढू शकतात किंवा इथून असा विंचूकड्याचा काही नजारा तुम्ही पाहू शकता. आता टाईम न वेस्ट करता आपण डायरेक्ट जाऊया विंचूकड्याला. तर तुम्ही आता बघितलं असेल की आपण त्या साईडला गेलेलो, तर त्याच्या लेफ्ट साईडूनच विंचूकड्याला जाण्यासाठी म्हणजे बघा इथून जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तो छोटासा पॉईंट आहे, तिथून तुम्ही जातात आणि तिथून मग आता इथून आपल्याला विंचूकड्याला जायचं आहे. तर इथून असा काही हा रस्ता आहे विंचूकड्याला जाण्यासाठी. उतरताना फक्त हाच एक थोडा कठीण पार्ट आहे, त्यानंतर एकदम फ्लॅट सरफेस आहे. नंतर तुम्ही आरामात जाऊ शकता वॉकिंग करत. फक्त हाच एक पॅच आहे तिथे तुम्हाला नीट सावधानीपूर्वक उतरावं लागतं. हे घे, हे वरती आहे. धन्यवाद. चला, थँक्यू बेल दिल्याबद्दल. जय शिवराय. म्हणजे आता आपण पोचलो आहोत तलावाकडे, जिथून आपल्याला विंचू म्हणजे आपण त्या वरच्या पॉईंटवरून जो तलाव पाहिला तो हा बघा, इथेच हा तलाव आहे. तलाव बोलू शकतात तुम्ही किंवा पाण्याची टाकी बोलू शकतात, पण इथूनचं जे पाणी आहे ते सध्या तरी पिण्यायोग्य तरी नाही आहे.
तुम्ही बघू शकतात पूर्ण ग्रीन झालेलं आहे, पूर्ण शेवाळ लागलेल्या आहे. तर हे बघा काय भारी व्ह्यू दिसतोय. होता एक नंबर व्ह्यू आला, असंच उभी राहा. तर मंडळी असं ही माझ्या बाजून तुम्ही पाहतच आहे, ती तुमची तटबंदी आहे. सध्या आता मी पहिला माईक लावून घेतो, कारण माईक असेल तरच तुम्हाला नीट आवाज येईल. पण जाऊ दे, तेवढ्या तुम्ही तटबंदी बघा. माझा आवाज येत असेल कारण आता मी थोडा जोरात बोलतोय. आता आपण जे चाललेलो आहे ते तटबंदीवरूनच चालत आहोत. तर इथून जर तुम्ही पाहिलं तर पहारेकरे इथे इथून चालायचे तेव्हा त्यांना हा इथूनचा जो परिसर आहे लोणावळा खंडाळ्याचा, जो पावना लेकचा इथूनचा परिसर आहे, तो परिसर आहे तो लोणावळा खंडाळ्याचा परिसर आहे. तर इथून पूर्णपणे असा परिसर आपल्याला निहाळता येतो. आणि इथून तुम्ही माझ्या पाठी जो बघताय तो आहे विसापूर फोर्ट. तर इथून विसापूर फोर्ट सुद्धा दिसतो. तर तुम्ही बघू शकतात ही आहे विंचुकड्याची तटबंदी. आणि असा काही हा पाठवून विंचुकड्यावरून लोहगड आपल्याला पाहायला भेटतो. आणि आपल्यासोबत आज आपला अजून एक मित्र आपल्याला जॉईन झालेला आहे. हे बघा शेरू, काय रे शेरू. तुला काय वाटते की आम्हाला रस्ता माहित नाही का? हं? तुला काय वाटते आम्हाला रस्ता माहित नाही? मी तिथे कुठे कॅमेरा गेला? हं? काय झालं, खा झाली तुला? हं? काय झाली? चल ये चल, आम्ही चालले. शेरू चल. आला आला तो आला. कॅमेरा एका साईडला होतोय, त्यासाठी मी गोप्रो प्रेफर करतो, कारण हा जो माझा ट्रायपॉड आहे ना तो वजनामुळे थोडा अनस्टेबल झालाय. तर अशा प्रकारे आता आपण पोहोचलेलो आहोत झेंडाकडे. तो थोडासा लांब नाही, तो तर तुम्हाला दाखवतो. हे डरता नहीं रे भाई तू, डर ना डर, जिंदगी के लिए डर भाई थोड़ा तो. चल इथून ये चल. इथे काय आहे समजत तर नाहीये. हे बघ आता इथे थोडंफार काहीतरी असं दिसतंय की ते त्या काळी काहीतरी असावं, कारण इथे थोडंसं बांधकाम आपल्याला पाहायला भेटतंय. हे बघा इथे, म्हणजे आपण असं मानू शकतो, ही कल्पना आहे, मला नक्की काय माहित नाही, तरी फक्त कल्पना आहे की इथे एक छोटासा वाडा किंवा आपलं घर किंवा असं काही एक वास्तू असू शकते, जिथे सैनिकांना आराम करण्यासाठी वगैरे अशी जागा किंवा खोली किंवा असं काहीतरी या कड्यावर असू शकते. संभावना आहे फक्त, बाकी असं काही काय सांगू शकत नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल पूर्णपणे तर तुम्ही मला नक्की सांगा एकदा. तर आता आपण पोहोचलेलो आहेत विंचुगडाच्या टोकाला, जिथे आपल्याला भगवा झेंडा पाहायला मिळतो. हे बघा इथे एक वाट आहे, आपण त्या साईडून जाऊया. म्हणजे तो बुरुज दिसतो ना तुम्हाला, हा बुरुज, त्या दोन बुरुजाच्या खालून ही अशी एक वाट जाते अशी पूर्ण, आणि त्या साईडून ती निघते. तर आपण त्या साईडून तुम्हाला दाखवतो. जिथे पृथा उभा आहे ना तिथून तुम्हाला एकदा दाखवायचा प्रयत्न करतो. काय बोलतोस? हा तेच ते, म्हणजे हा आहे ना हा रस्ता असा आहे ना, तिथून तो पूर्ण हा बुरुज आहे, मग तिथून पण तो निघतो. जर आपण इथून उतरून गेले ना तर मग तो रस्ता असं त्या साईडून निघणार. जर आपण त्या तिथून गेले खालून मग आपल्याला असं यायला भेटणार या बुरुजाचं, म्हणजे एक प्रदक्षिणा आपण मारू शकतो असं. चला मग आता आपण त्या बुरुजाच्या खालून जाऊया, जेणेकरून समजेल की एक्झॅक्टली बुरुज कसं आहे काय ते. तर आता मी उतरतोय, ठीक आहे. थोडं अजूनही मग दाखव असं उतरताना वगैरे. साप वगैरे काही नाही. तर हा अशी ही जागा आहे जिथून आपल्याला बुरुजाला एक फेरफटका मारता येतो. तुम्हाला आज मी त्याच रस्त्याने घेऊन चाललेलो आहे. तिथून तुम्हाला आता मी वरतून दाखवलं, तिथून आपण निघणार आहे, जे तुम्हाला पहिला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आता इथून चला, हे पुढचं उत्तर आरामात. जात होतो पहिला, जातो खाली हो वाकून जा. हे घे.
तर अशा प्रकारे आपल्याला इथून या बुरुजाचा फेरफटका मारता येतो. आरामात पडशील पडशील. तर पृथा सध्या वरतून चाललेले आहे, आपण खालूनच जाऊया. सध्या वरतूनच काय रे? तर हा असं काही बुरुज आहे. तर अशी ही काय एक फेरफटका करण्यासाठी ही बुरुजाची इथून पायवाट आहे छोटीशी, आणि इथून हा बुरुज संपतो. इथूनच आपल्याला पुन्हा एकदा वरती जायला येतं. तर मी तुम्हाला पहिला दाखवलं की तिथून जर आपण फेरफटका मारला तर आपल्याला इथून निघता येतं. तर आपल्याला आता इथूनच जायचं आहे वरच्या ठिकाणी. जरा कॅमेरा बघा तुम्हाला इथून दाखवतो. तर सध्या तरी चिखल आहे पूर्ण, पण त्याच्यापेक्षा तरी हा थोडा दरवाजा मोठा आहे. चल चल. बघण्यासारखं खूप आहे. हा, बघण्यासारखं तर खूप काही आहे. अजून आपल्याला महादेवाचं मंदिर एक्सप्लोर करायचं आहे. अजून त्र्यंबक तलाव आहे, अजून 16 कोणी विहीर आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर या गडावर खूप काही बघण्यासारखं सुद्धा आहे आणि शिकण्यासारखं सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. तर शिकण्यासारखं म्हणजे घ्यायचं या गडाबद्दल तर म्हणजे की त्या टायमाला शत्रूंसाठी युद्धनीतीने उभारलेला हा किल्ला. अजून बघण्यासारखं आपण जसं बघितलं असेल, आपण 3 दरवाजे बघितले. एक होता गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, घोड्यांची पागा पाहिल्या, अजून लक्ष्मीकोठी पाहिली, पडलेले अवशेष पाहिले वाड्यांचे वगैरे, सभागृह पाहिला, तिथे एक दर्गा होती. अजून विंचूकडेला आपण आलो, चोरवाट पाहिली, शिवकालीन शौचालय पाहिले, आणि आता आपण जाणार आहोत महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी, त्र्यंबक तलाव पाहण्यासाठी, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत विहीर, 16 कोणी विहीर ज्याला बोलतं ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर बाले किल्ल्यावर पण जायचं की नाही, म्हणजे जो उंच गडावरचा सगळ्यात उंच पॉईंट आहे तिथे पण जायचं की नाही आपण बघूया. सध्या किती वाजलेत? सध्या 1 वाजलेत. लवकर घाई करावं लागेल. आता आपला विंचूगडा सुद्धा एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपण जाऊया पहिला 16 कोणी विहीर पाहण्यासाठी, नंतर ते 2 स्पॉट आहेत ते पाहूया, आणि मग तिथून आपण आपला प्रवास इथे संपूया. इथे आहे ही 16 कोणी विहीर. आता आपण पाहूया. कृताचं रिॲक्शन काय होतं? मला वाटतं छोटीशी असेल पण एकदम तिला वाटलं की एकदम छोटी असेल, ती अशी बोलली, अरे यार किती मोठी आहे ही विहीर, अशी बोलली ती. तर तुम्हाला दाखवतो 16 कोणी विहीर. या विहिरीत जाण्यासाठी इथून अशा ह्या पायरी केलेल्या आहेत, आणि ही जी विहीर बांधली होती ती नाना फडणवीसांनीच बांधली होती. तर तुम्ही इथून या पायऱ्या बघू शकतात. हे बघा. आता ह्या विहिरीला 16 कोणी विहीर का म्हटलं जातं, कारण जसे षटकोनाला 6 बाजू असतात, अष्टकोनाला 8 बाजू असतात, तसंच याला 16 कोणी म्हणजे षटकोन जसा आकार असतो तसा या 16 कोणी आहे, म्हणून याला 16 कोणी विहीर अशी म्हटली जाते. तुम्हाला मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशा प्रकारे ही आहे 16 कोणी विहीर. गोल का नाही बांधली. ते मला का माहित. तर मंडळी 16 कोणी विहीर आपण जेव्हा पाहून होतो तेव्हा पुढे आल्यानंतर इथे आपलं त्र्यंबक तलाव लागतं, आणि बाजूला आजूबाजूलाच तुम्हाला पिण्याच्या पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तर हा आहे त्र्यंबक तलाव, आणि त्र्यंबक तलावाच्या बाजूलाच आहे महादेवाचं मंदिर. तर आता आपण पहिला आता त्र्यंबक तलाव हा बघा. हा त्र्यंबक तलाव आहे. हिला तिथे चिंबोरा दिसतं, आणि त्याच्या बाजूलाच आहे महादेवाचं मंदिर. आता आपलं महादेवाचे आपण दर्शन घेऊया, आणि मग आपला प्रवास इथेच आपला संपेल. तर पहिला आपण दर्शन घेऊया. इथे बजरंगबली आहेत.
तुम्ही इथे बघू शकता हे जुनी नंदीचं आहे जे तुटलेल्या अवस्थेत आहेत. इथे देवीची मूर्ती असेल नंदी आणि ही पिंड आहे. हे नंदी महाराज हा आणि हा महादेव टेम्पल. महादेवाचे दर्शन करून घ्या. बघ मी बोललो ना इथेच असेल. तर मंडळी अशा प्रकारे आपलं लोहगड एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि तुमचं सगळं काही ऑलमोस्ट सगळं काही आपण पाहिलेलं आहे. जर काही म्हणजे चुकलं असेल किंवा मी काय बोलायचं राहून गेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण असंच परत एकदा भेटूया एक नवीन गडाच्या भटकंतीमध्ये. काय येशील की नाही पुढच्या भटकंतीला माहीत नाही, हिचं तर माहीत नाही, पण मी नक्की तुम्हाला भेटेन पुढच्या भटकंतीमध्ये. भेटूया आता नेक्स्ट भटकंतीमध्ये. चला बाय बाय.